आता आपण टिपिक लाईन सॉफ्टवेअरला लॉग इन करून घेऊ. जे टेक्निकल पर्सनचा आयडी पासवर्ड आहे त्याचा आपण टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपल्या ह्या लिस्ट मध्ये प्रपोजल लिस्ट मध्ये प्रीती मॅडमनी जो प्रोजेक्ट कोड बनवला आहे तो सर्च करू. ओके, सर्व डाटा एंट्री करून अप्रूव्ह झालंय म्हणून इथे एंट्री हे रिफ्लेक्ट होतं एंट्रीचा कोड. त्याच्यावर लक्षात की रिवाइज बिल्डिंग परमिशन याच्यावर डबल क्लिक करून ओपन करायचं. हे केल्यानंतर आपल्याला हे स्क्रीनवर फुल बाकी डिटेल्स दिसतात. त्यांनी बेसिक एपीआय किती पुट केलाय हे डिटेल्स आहेत. आता याच्यात काय विषय आपलं रिवाइज बिल्डिंग परमिशन आहे म्हणून इथे ड्रॉइंग ऍड करताना R1 एक्सटेन्शन दिसतं. कधी कधी काय होतं इथे R0 दिसत असेल रिवाइज बिल्डिंग परमिशन आणि तुम्ही ट्रेसिंग करून R0 या ड्रॉइंग मध्ये ऍड करून फायनल सबमिट केलं असेल तर ते क्रिएट न्यू प्रपोजल मध्ये दिसत ड्रॉइंग अँड रिपोर्ट नॉट स्क्रुटिनी रिपोर्ट नॉट जनरेटेड हा मेसेज येतो. त्याच्यामुळे देतो आपली रिवाइज बिल्डिंग परमिशन असेल तर एकदा आपण या टिपिक लाईन सॉफ्टवेअरला त्याचं एक्सटेन्शन कशात सबमिट केलं ते चेक करायचं. इथं R1 आलंय हे आपण बघितलं. आता माझं ट्रेसिंग जे करायचंय त्याची ड्रॉइंग मी डेस्कटॉपवर ठेवली. आता ती आपण ती ऍड करून आपलं वर्क करायचं. राईट क्लिक करायचं आपल्याला एक विंडो ओपन होईल. ब्राउज करायचं जे आपल्याला ट्रेसिंग करायचंय ते मी डेस्कटॉपला ठेवलंय. डबल क्लिक करून ओपन करेल त्यानंतर ओके करेल. माझी ड्रॉइंग ही सक्सेसफुली इम्पोर्ट झाली. त्यानंतर मी ड्रॉइंग वर डबल क्लिक करून ती ओपन करून घेईल. सक्सेसफुली लोड हा मेसेज यायला पाहिजे. हा जर आला तर आपलं टिपिक लाईन जे आहे ते प्रॉपरली सॉफ्टवेअर वर्क करते हे लक्षात येईल. ते सक्सेसफुली लोड होत असेल तर तुमचा टिपिक लाईन जेव्हा अपडेट होतो पॅच तो प्रॉपर अपडेट झाला नाही हे लक्षात येईल. आता याच्यात आपण आपली ड्रॉइंग ऍड केली ती ओपन झाली याच्यावर आपल्याला वर्क करायचं. आता हे आपण फुल्ली रिवाइज करतोय. फुल्ली रिवाइज करतोय म्हणून आता आपण इथे ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर मॅडमने फ्रंट एंडला जसा डाटा भरलाय त्यानुसार ही ड्रॉइंग आहे. फुल्ली रिवाइज करत आहोत म्हणून हे सर्व जे आहे हा प्रपोज एफएसआय मध्ये येणार. जेव्हा पार्शियल रिवाइज असेल तर एक्झिस्टिंग कुठे मार्क करायचं आणि प्रपोज कुठे मार्क करायचं तेही मी तुम्हाला दाखवेल सांगेन. आता याच्यात आपण ट्रेसिंग पार्ट चालू करतोय. मी तुम्हाला जे स्टेप सांगतो ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा रेकॉर्डिंग केली असेल तर स्टेप बाय स्टेप तसे गेले तर आपलं बिल्डिंग परमिशन तर ट्रेसिंगचा रिपोर्ट जनरेट सक्सेसफुली होईल. त्याला तुम्हाला कुठेही इश्यू येणार नाही. तिकीट करायची गरज पडणार नाही तुम्हाला. आता आपण याच्यात जो आपला प्लॉट आहे ओके आता मी प्लॉट मार्किंग हे दाखवतोय तुम्हाला. हॅलो सर हे का प्रोसेस की कॅड फाईल मध्ये कसं गेलो आपण म्हणजे फॉर्म फिल झाला आपला आता टीपी क्लायंट मधनं जाऊन आणि मग हे कॅड कसं ओपन केलं तुम्ही हे परत सांगू शकता का? तुम्ही लेट जॉईन केलं मॅडम? हा सर मध्ये डिस्कनेक्ट झालं होतं आता एक 10-5 मिनिटासाठी. मी परत सांगतो. ओके सर थँक्यू. प्लीज रिपीट करायला नका कारण की टाइम जातो आपल्याला खूप काही पोर्शन कम्प्लीट करायचं आहे. सॉफ्टवेअरला लॉग इन केलं ह्या इथपर्यंत तुम्ही होते काय अवेलेबल? हो. सॉफ्टवेअरला लॉग इन केल्यानंतर या इथे आपल्याला ड्रॉइंग लिस्ट येते. या ड्रॉइंग लिस्ट मध्ये राईट क्लिक करायचं. ओके राईट क्लिक केल्यानंतर ब्राउज करायचं आणि आपलं वर्किंग ड्रॉइंग म्युन्सिपल ड्रॉइंग तिथे ठेवले असेल मी माझी वर्किंग ड्रॉइंग डेस्कटॉपला ठेवली म्हणून ते सिलेक्ट केले. ओके केली. ओके केल्यानंतर हा मेसेज ड्रॉइंग फाईल इम्पोर्ट सक्सेसफुल हे आल्यानंतर ओके करायचं आणि आपल्या ड्रॉइंगवर डबल क्लिक करून ओपन करायचं. ओके मॅडम? ओके सर हो समजलं. थँक्यू सर. हो सर. आता आपण ट्रेसिंग वाला पार्ट घेणार. ट्रेसिंग वाला पार्ट घेण्यासाठी आपण ड्रॉइंग घेतले माझं रेफरन्स ड्रॉइंग ते फुल्ली आपण रिवाइज करतो. पार्शियली रिवाइज कशी ते तुम्हाला लास्ट आपण फुल्ली रिवाइज कसं करायचं ते बघू. हा माझा प्लॉट आहे. स्टार्टिंग पासून पॉईंट नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला ट्रेसिंग करताना काय अडचण येणार नाही. हा माझा साईड प्लॉट आहे. त्यात मी माझा तो प्लॉट आहे त्याचं
प्लॉट बॉन्डी काढून घेतली आहे मार्किंगसाठी. आता आपण याला मार्क करू. कशात जायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. हा प्लॉट बाहेर काढल्यानंतर आपल्याला टिपिक लाईन मध्ये जायचं. टिपिक लाईन मध्ये गेल्यानंतर प्लॉट मध्ये गेल्यानंतर मार्क प्लॉट हे आल्यानंतर आपल्याला इथे 4 ऑप्शन आहेत. तुम्हाला कसं ड्रॉ करायचं. तुम्हाला रेक्टँगल दिलाय सिंपल म्हणून तुम्ही रेक्टँगल ड्रॉ करू शकता. ड्रॉ कमांड यूज केली तर त्याच्यानेही तुम्ही मार्किंग करू शकता. सिलेक्ट आणि बॉन्ड मी मोस्ट ऑफ दी बॉन्डी कमांड यूज करतो. त्यानंतर ते विचारतं इंटरनल पॉईंट हा सिलेक्ट केला. हा माझा प्लॉट मार्क. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपले ह्या प्लॉटचे 4ही साईडचे ते मार्क करू. ओके. त्यासाठी आपल्याला कशात जायचंय प्लॉट मध्ये जायचं. प्लॉट मध्ये गेल्यानंतर आपले जे क्रिएट प्लॉट साईड आहे याच्यात आपले सगळे साईड दिले ते मार्क करायचे. फ्रंट असेल फ्रंट, रिअर, लेफ्ट, राईट. आता आपण फ्रंट मार्क बॅक मार्क करून त्याच्यानंतर आपण लेफ्ट मार्क करून लेफ्ट आणि राईट. हॅलो. त्यानंतर आपण साईड जे आहे ते मार्क करून आता हे प्लॉटचे आपले सर्व साईड मार्क झाले. प्लॉट मार्क झाले. त्याच्यानंतर आपण रोड मार्क करू. ओके. रोड मार्क करण्यासाठी आपण टिपिक लाईन मध्ये जाऊ. त्याच्यानंतर हा रोड ऑप्शन आपल्याला ऑल प्रोव्हिजन दिले. मार्क रोड करू. त्याच्यात तुमचा रोडचा टाईप कोणता तो चेक करायचा. तुमचा सिटी रोड, विलेज रोड जो असेल तो घ्यायचा. सिटी रोड घ्यायचा. माझा 9 मीटरचा रोड आहे. 9 तो विचारतं की तुमचा रोड कोणत्या साईडला प्लॉटच्या कोणत्या साईडला. आता फ्रंट साईडला म्हणून पहिला पॉईंट क्लिक केला. दुसरा पॉईंट केला. एंटर. या पद्धतीने रोड मार्क झाला. आता हे झाल्यानंतर आपण पुढे काय काय मार्क करायचं ते बघू. आता आपण याच्यात जाऊ बिल्डिंग मध्ये. बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर मार्क बिल्डिंग बॉन्ड मार्क करू. बिल्डिंग बॉन्ड मार्क करू. त्यानंतर आपण टिपिक लाईन मध्ये जाऊ. टिपिक लाईन मध्ये जाऊन बिल्डिंग मध्ये जाऊ. मार्क फ्लोर बॉन्ड या बिल्डिंगचा आपला ग्राउंड फ्लोर आहे. मार्क हे झाल्यानंतर परत रिपीट कमांड करू. त्यानंतर आपण फर्स्ट फ्लोर बॉन्ड मार्क करू. आधी बिल्डिंग बॉन्ड नंतर फ्लोर बॉन्ड. तर हे मार्क झाल्यानंतर आता आपण फ्लोर मध्ये FSI मार्क करू. तर त्यासाठी आपल्याला टिपिक लाईन मध्ये जायचं. टिपिक लाईन मध्ये गेल्यानंतर फ्लोर मध्ये मार्क FSI. आता इथे असं आहे की तुम्ही फ्रंट एंडला जसं आपलं बिल्डिंगची कॅटेगरी आहे सिलेक्शन करायचं. माझं आता हे रेसिडेन्शियल आहे. फ्रंट एंडला रेसिडेन्शियल येतं. रेसिडेन्शियल घेतो. त्याच्यानंतर इथे सर्वात महत्वाचा पॉईंट होता की आपल्याला जो FSI तो एक्झिस्टिंग आहे की प्रपोज ते विचारतो. आता हे आपलं फुल्ली रिवाइज आहे म्हणून आपण जे FSI मार्क करणार ते प्रपोज FSI मार्क. एक्झिस्टिंग FSI कधी मार्क करतो हे सर्व कंप्लीट झालं की मी तुम्हाला एक्झिस्टिंग FSI कुठे मार्क करतो तेही सांगतो. आपलं फुल्ली रिवाइज म्हणून आपण एक क्लिक करू प्रपोज FSI. त्यानंतर मी ह्या फ्लोरचा FSI लाईन बाहेर काढून ठेवली. पी लाईन मी BO कमांड यूज करू हा FSI मार्क करू. त्याच
पद्धतीने मी फर्स्ट फ्लोअरचा पण FSI मारतो. आता हे FSI मार्क झाल्यानंतर आपण पर फ्लोअर 2 रेफरन्स पॉईंट मार्क पर फ्लोअर 2 रेफरन्स पॉईंट मार्क करण्याचं आपला पर्पज आहे की बिल्डिंगची हाईट त्या 2 रेफरन्स पॉईंटनेच काउंट केली म्हणून ते कंपल्सरी. रेफरन्स पॉईंट कुठे भेटेल आपल्याला बिल्डिंग मध्ये, त्याच्यानंतर मार्क रेफरन्स, त्यानंतर तुम्ही तो कुठेही मार्क करू शकता. 2 पॉईंट घ्यायचे, मोस्ट ऑफ दी स्टेअरकेस जवळ घ्या, मिड लाईनिंग जवळ घ्या, फ्लोअर लाईनिंग त्यानुसार ते तुम्हाला योग्य वाटेल तसं मिड लाईनिंग किंवा फ्लोअर लाईनिंग घेतो. पर फ्लोअर 2 देणे. सर्वांनाच आवाज क्लिअर येत नाही का? सर्वांनाच आवाज क्लिअर आहे. आता आपण बिल्डिंग मध्ये मार्क रेफरन्स पॉईंट मारतो. आता याच्यानंतर आपण स्टेअरकेस मार्क करतो. ओके, स्टेअरकेस मार्क करण्यासाठी आपल्याला फ्लोअर मध्ये जायचं. आपल्या फ्लोअर मध्ये मार्क तिथे गेल्यानंतर आपल्याला स्टेअरकेस अँड इट्स कंपोनंट्स, स्टेअरकेसचे जितके पण ऑल कंपोनंट ते तुम्हाला इथे भेटून जातील. मी तुम्हाला इथे स्टेअरकेस मार्क करतो. इथे आपल्याला विचारलं जातं की तुमची स्टेअरकेस कशी आहे, नॉर्मल स्टेअरकेस, स्पायरल, फायर एस्केप स्टेअरकेस, असे आपल्याला प्रोव्हिजन दिले. त्यानुसार आपली स्टेअरकेस असेल त्यानुसार ते प्रोव्हिजन आपल्याला सिलेक्ट करायचं. आता माझी इथे नॉर्मल स्टेअरकेस आहे म्हणून ते तुम्हाला मार्क कशी करायची ते विचार. रेक्टँगल घ्या आणि या पद्धतीने मी रेक्टँगल स्टेअरकेस मार्क करतो. त्याच पद्धतीने इकडे तुम्ही मार्क करायचे. आता त्याच्यातले जे कंपोनंट आहे ते सर्व मार्क करत जाऊ तर त्याला खूप टाइम जाईल. शॉर्टकटली सांगून देतो की त्याच्यात गेल्यानंतर आपल्याला ट्रेड मार्क करून घ्यायचे, मिड लाईनिंग, फ्लोअर लाईनिंग, फ्लाईट, हे सगळं मार्क करून घ्यायचं. ते झाल्यानंतर आपण आता कार्पेट मार्क करणार. कार्पेट मार्क करण्यासाठी आता आपल्याला फ्लोअर मध्ये जायचं आहे. मार्क कार्पेट ते विचारतं की कोणत्या बिल्डिंगचं कार्पेट, त्याच्यानंतर विचारते त्या बिल्डिंग मधलं कोणत्या फ्लोअरचं कार्पेट मार्क. तो घेतल्यानंतर ते विचारतं तुम्हाला कार्पेटला नेमिंग काय द्यायचं, ग्राउंड फ्लोअर, फ्लॅट नंबर असेल तर फ्लॅट नंबर टाकतो. आता मी हा कार्पेट ऑलरेडी बाहेर काढून ठेवलाय. आता BO कमांड यूज करून कार्पेट मार्क करून घेतो. त्याच पद्धतीने एरियामध्ये स्टेअरकेस येते का? हा सर, स्टेअरकेस येते का कार्पेट एरियामध्ये का नाही येत? नाही येत. त्याच पद्धतीने आता आपण फर्स्ट फ्लोअरचा कार्पेट मार्क करू. परत मार्क करताना विचारते कोणत्या बिल्डिंग मधलं, कोणत्या फ्लोअर मधलं कार्पेट मार्क. आपण फर्स्ट फ्लोअर मार्क करून घेतो. ओके, BO कमांड यूज केला मी हे मार्क. यानुसार हा कार्पेट मार्क केला. ओके, त्यानंतर तुमच्या जर या फ्लोअर मध्ये बाल्कनी असेल, तर बाल्कनी असेल तर ते कसं मार्क करायचं किंवा कुठल्या याच्यात ते तुम्हाला शॉर्टली सांगून देतो. मार्क बाल्कनी, तुमची नॉर्मल बाल्कनी असेल तर तुम्ही नॉर्मल मार्क करू शकता, इन्क्लोज असेल तर इन्क्लोज, इंक्लुडिंग FSI मध्येच मार्क. आता याच्यात आपली बाल्कनी नाही म्हणून ते मार्क केले, फक्त मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर